नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे देवउठणी एकादशी, म्हणजे कार्तिक महिन्यातली मोठी एकादशी. तर एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. अजून देवपूजा वगैरे झाली नाही आहे. 2-3 दिवस बोलत होते ना फुलं नाही. तर बाजूच्या ताई गेलेल्या दादरला फुलं वगैरे, तुळस, बेल, छोट्या वेण्या वगैरे सगळं घेऊन आले. ताई दादरला सगळं टोटली भेटतं. तसं इथं गेलं ना तर साधे हार वगैरे देतात. दादरला टोटली सगळं भेटतं. अजून देवपूजा नाही झाली बघा. तर देवपूजा करायची. त्या अगोदर थोडंसं किचनमध्ये तयारी करून ठेवली. तिकडे काय आहे ते करून घेते आणि मग देवपूजा करते. तर तुम्हाला दाखवते किचनमध्ये. आता पहिला फॅन लावते. किचनमध्ये थोडंसं काम करून आलीत, कारण आज सगळ्यांचा उपवास आहे. सगळ्यांचा म्हणजे फक्त यशचा नाही, आमचा तिघांचा उपवास आहे. तर बघ, हे मी आपल्याला उपवासाचे बनवायचे आहेत. भगरीचे धिरडे म्हणतात याला. धिरडे बनवायचे तर यातला थोडासा साबुदाणा घेणार आहे, बाकीचा ठेवणार आहे संध्याकाळच्यासाठी. आणि ही भगर मी भिजवून ठेवली, म्हणजे वरी, जे वरी म्हणतात ना, आमच्याकडे भगरच म्हणतात. ती वरी मी रात्री भिजवून ठेवली. आणि यातला थोडा साबुदाणा, हे शेंगदाणे, हिरवी मिरची आणि बटाटे मी काल तुम्हाला दाखवलेले. हे बघा, बटाटे मी कुकरला लावून ठेवलेले भाताबरोबर. ते आता फ्रीजमध्ये होते तर ते काढून ठेवले बाहेर. आता हे सगळं असं आहे. यातले अर्धे शेंगदाणे धिरड्याच्या पिठात घालणार, अर्धे शेंगदाणे बटाट्याच्या भाजीला, आणि थोड्याशा मिरच्या धिरड्यांमध्ये. आणि ही भाजी थोडीशी तिखट चांगली लागते म्हणून जिरं घेतलेत. उपवासाचे जिरे वेगळे ठेवते. आता हे सगळं जे आहे, हे भगर, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि थोडा साबुदाणा वाटून घ्यायचं एकदम बारीक. सगळं बारीक वगैरे करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. हे सगळं एकदम बारीक वाटायचं असं, तेव्हा छान होतं धिरडे. आणि बटाट्याच्या भाजीला पण एकदम असं वाटण बारीकच करायचं आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिऱ्यांचं. तर आता हे बघा, सगळं मिक्सर वगैरे काढून ठेवलं मी बोलली हे वाटण करून घेते. इथलं वाटण वगैरे करून ठेवते, म्हणजे इथे पीठ भिजोपर्यंत माझी देवपूजा होईल. देवपूजेला वेळ लागणार आहे. आता बाळकृष्णाला अभिषेक वगैरे करायचा आहे, सगळं स्वामींचा अभिषेक सगळंच काढायचं आहे. तर 1-1.5 तास तरी जाणार. मग हे तयार करून ठेवलं तर टेन्शन नाही राहणार, की पटकन तिकडचं काम झालं तर इथे मला धिरडे बनवायला आणि भाजी टाकायला काही वेळ लागणार नाही. आणि यशला नाही उपवास, तर यासाठी थोडीशी पनीरची भुर्जी आणि चपाती करणार आहेत. तर आता पहिली देवपूजा करून घेते आणि दाखवते पुढे काय काय करते ते. चला भेटूया आपण पुन्हा थोड्या. तर आता मी वाटण वगैरे ठेवले, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं धिरड्यांसाठी पीठ. मीठ नाही घातलं आहे यामध्ये. जेव्हा करायला घेईल धिरडे, जेव्हा बनवायचे त्यावेळेला मीठ घालेल. हे बघा, असंच पाहिजे. याच्यापेक्षा पातळ पण नको, एकदम घट्ट पण नको. हे बरोबर आहे एकदम, असं पाहिजे. कारण आता जर मीठ घातलं तर बनवायला वेळ आहे, पाणी सुटेल. आणि जी बटाट्याची भाजी बनवायची आहे मला, त्याच्यासाठी बघा मी सगळं काढून ठेवलं आहे. शेंगदाणे, मिरची, जिरं ते वाटलं नाही का, तर वाटून ठेवलं तर जे आता वाटून ठेवलं शेंगदाणे वगैरे तर कलर चेंज होईल त्याचा, म्हणून ते नाही वाटलेत. जेव्हा भाजी बनवायची त्याच वेळेला. आणि आता करायला घेते देवपूजा. आता देवपूजेचा मला अभिषेक वगैरे करायचा आहे, पण मला इथे उभं राहूनच करावं लागणार आहे सगळं. मी फक्त देवपूजा करताना दाखवते तुम्हाला काय आहे ते. बाकीचं आता कारण मला खाली बसून काही करायला होत नाही, म्हणून जे आहे ते मला उभं राहूनच इथं काम करावं लागणार आहे. कारण खाली बसायचं माझं, बोलले ना मला खाली बसून कुठले कामं नाही करता येते. तर ठीक आहे, आता देवपूजा करून घेते आणि दाखवते तुम्हाला कशी काय होते आपली पूजा. देवपूजा करायच्या अगोदर मी काय केलं, पहिलं पंचामृत बनवायचं आहे. यामध्ये मी दूध, साखर आणि दही टाकून घेतले. आणि त्यामध्ये आता मध, हे गावचं मध आहे, मला सासूबाईने गावचं मध दिलेलं आहे बघा, एकदम ओरिजिनल, बोटत नाही काही नाही, कारण हे ओरिजिनल आहे. त्यामध्ये हे मध घाल आणि देवासाठी तूप हे मी बत्ती लावायचं वेगळंच ठेवते. तेच तूप घ्यायचं. पंचामृत बनवताना मिक्स केलं ना, खूप छान असं फेटून घ्यायचं. दह्याची बिलकुल गुठळी नाही राहिली पाहिजे. असं साखर वगैरे अगदी छान त्यात मिक्स झाली पाहिजे.
दह्याची गोटळी राहिली ना तर देवाच्या असं कुठे कानाकोपऱ्या डिझाईनमध्ये अशी अडकून बसते. क्लीन करून घ्यायचं एकदम. फुलं आणून ठेवली, पंचामृत बनवून ठेवले. आता देव काढते आणि देवपूजेला लागते. आणि हा मी तुम्हाला दाखवलेला धनत्रयोदशीला घेतला आहेत हा तांब्याचा लोटा देवासाठीच. आता कधी काय घटावा हा बदलते आणि हा ठेवते, असं चेंज करून ठेवते. तर आपल्या ह्या नारळाला पण मोड आला, मी तुम्हाला दाखवते. मग तर सगळं काही फायनल झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता झालीच माझी देवपूजा. बरोबर 2 तास लागले बघा देवपूजेला. मी तुम्हाला बोललेली सगळं काढायचं आणि स्वच्छ करायचं म्हटल्यावर आहे ना, जिथले तिथं करायला पूर्ण 2 तास. पूर्ण देवारा वगैरे साफ करायचं, स्वामींचं अभिषेक वगैरे सगळं टोटली करायला मला 2 तास लागले. दाखवते तुम्हाला मी आपली देवपूजा. हे सगळ्या दादरवरून फुलं आणलेले. आज कितीतरी दिवसातून आपलं देवघर असं छान दिसतंय. महिनाभर तर फुलंच येत नव्हते. कशी काय वाटली तुम्हाला देवपूजा? खूप दिवसातून सगळे मला फुलं भेटलेली सगळ्या कलरचे. भोलेबाबांना पूर्ण झाकलेत मी. बेल सफेद फुलं पूर्ण झाकून गेलेत. हे बघा. तर ताईंना आता आलेत किचनमध्ये. किचनमध्ये मी तुम्हाला पहिले सकाळीच दाखवलं की मी धिरड्यांचं वगैरे वाटून ठेवलं आहे. आता फक्त त्यात मीठ घालून आत्ता मीठ घातलं मी, पण विसरले तुम्हाला दाखवायला. पण अंदाजानुसार मीठ टाकले मी. आणि यामध्ये हे बघा, जी बटाट्याची भाजी बनवायची ते बटाटे मी कालच कुकरला लावून ठेवलेले, फ्रीजमध्ये ठेवले होते, ते सोलून कापून घेतले. यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, खाली गेलीत मिरची जिरं वाटायला घेतलं आहे. आता हे सगळं बारीक वाटून घेते. इथे वाटून घेते. ते वाटोपर्यंत कढई गरम व्हायला ठेवते. तेल घालते यामध्ये. भरपूरच तापली कढई. जिरं घालते आणि लगेच टाकते, कारण तेल जास्त तापलंय. तेलाच्या फोडणीमध्ये आणि मीठ टाकून चांगले परतून घ्यायचे, कारण उकडलेला बटाटा आहे. आपल्याकडे उकडले जास्त खात नाही कोणी, पण आता नावीला जरा मी उशीर होईल म्हणून कालच लावून ठेवली कुकरला, तर जरा वेळ वाचेल माझा. आणि हे बघा, ही मिरची, शेंगदाणे आणि जिरं मी एकदम मिक्सरला बारीक करून घेतलं. कारण उकडलेले जास्त वेळ लागत नाही. मी टाकते यावर. आणि हे थंडच पाणी काही गरम केलं नाहीये. भरपूर अशी बनवली, कारण दोन्ही टायमाला होणार आहे. मी आता रात्री कधी येईल कधी नाही. मग दीदीला उपवास आहे. आता दुपारच्याला पण सगळ्यांचं होऊन रात्रीच्याला पण थोडीशी राहील अशी भाजी बनवली. एकदम सोपी पद्धत आहे. मी पहिली पण दाखवलेली आहे रेसिपी तुम्हाला. या अगोदर पण दीदीचे उपवास होते तेव्हा मी तुम्हाला भगरीचे पराठे आणि ही बटाट्याची भाजी अशी दाखवलेली आहे. भरपूर अशी करून ठेवली कढई भरून, कारण ही अशी नुसती चमच्याने खायला पण छान लागते. याच्यामध्ये पराठ्याबरोबर सुंदर लागते आणि नुसती खायला पण. सॉरी, माझं लक्ष इकडे होतं, कारण शेंगदाण्याची वस्तू पटकन गॅसवरतून अशी ओतू जाते, लवकर जाते लगेच खाली, म्हणून लक्ष इकडे दिलंय. आणि हे बघा, हे इथं मी हे दळून ठेवलंय कधीच. आणि आता मीठ घातलं, पण मीठ घालताना तुम्हाला दाखवायचं विसरली मी, कारण मीठ घातलं पाणी सुटतं म्हणून आता टाकलंय. तसं 9 वाजताच मी वाटून ठेवलेले. बघा आता हे बरोबर झालंय असं. आता याचे मी
धिरडे बनवते. हे बघा आता इथं तवा ठेवलाय, भाजी इकडे ठेवली कारण भाजी झाली तिला बिलकुल वेळ लागत नाही. मग इथे आणि हे सगळं असं यामध्ये बगर, साबुदाणा, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिरं सगळं मिक्सरला बारीक केलेलं आहे एकत्र सगळं. मी त्याची एकदम बारीक पेस्ट केली आणि आता वरतून मीठ घातलंय मी. आता तवा गरम झालाय. पहिले याला थोडंसं तेल जास्त. हा तवा मी स्मार्ट बाजारमधून घेतलेला पण बरोबर नाही निघाला तुम्हाला सांगते. मध्येच त्याला काहीतरी काळं असं झाले आणि डोसे वगैरे पण व्यवस्थित नाही निघत, त्यावर चिकटतात, येते मध्ये चिकटतात. आता दुसरा घ्यावा लागेल मला. आता जरा गॅस बारीक करून थोडंसं वाफ हे करायची की झाकण ठेवायचं, जरा वाफ आली पाहिजे. जर झाकण नाही ठेवलं वरतून असे सुके होतात. आपले तांदळाचे डोसे असू द्या किंवा कुठले पण उपवासाचे पदार्थ असू द्या, अगदी मिनिटाभर फक्त. गॅस मी फास्ट ठेवला. आता झाकण ठेवलं थोड्या वेळासाठी, गॅस कमी केलेला. आता हे पहिले नैवेद्याचे काढून घेते आणि दीदीला भूक लागली मग दीदीला पहिले जेवायला देते. आणि ताईंना पण कालच सांगितलं घरी काही फराळाचं बनवू नका, ताईंना जायला लागेल म्हणून त्यांच्यासाठी पण पटकन बनवायला घेतले. ते झाले. खूप जाड पण नाही आणि खूप एकदम पातळ पण नाही. आणि एकदम नरम होतात, अजिबात कडक नाही बघा, एकदम नरम होतात, जरा पण कडक नाही होते. फक्त साबुदाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं जरा. लागेल ते लागेल खुली बघ. हे बघा पहिले देवाला नैवेद्य ठेवून देते आणि बाकीचे बनवून घेते. सगळे बनवून झाले हो तुम्हाला भेटते. आता झालेत माझं बनवून बघा, 1 वाजलाय बनवून झालंय. ताईंचं काम चाललंय, आज थोडं लेट झाले, त्यांना उशिरा आलेल्या म्हणून त्यांनाच उशीर झाले काम करायला. आता माझं बनवून झालंय, तुम्हाला दाखवते फायनल. हे बघा असे हे उपवासाचे धिरडे बनवले, अजिबात कडक नाही होते बघा, तुम्हाला दाखवते. बिलकुल नाही, आपले जसे डोसे होतात ना तांदळाचे असे छान होतात. आणि ही भाजी उकडलेल्या बटाट्याची, असे आपण कच्चे कापून बनवू शकतो, पण आज मला जायचं होतं म्हणून मी उकडलेले. हे बघा. आणि किचनवर अजून आता तेलकट पसारा, का तर गरम शेगडी पुसायला होत नाही. ताईंना बोलले राहू द्या मी पुसेल, बघू आता कसं होतं आहे ते. हे बघा त्यांचं चालले भांडी घासायचं काम, एवढे झालेत घासून एवढा पसारा आहे. तर आता हे सगळं बनवून वगैरे झालं आहे. देवाचं नैवेद्य दाखवून ठेवलं अगोदरच. मग आता ताईंना खायला देते, दीदीला भूक लागली तिला देते. आणि मला जायचं आहे कुठे तर आपली दुसरी मुलगी आहे तिच्याकडे, तिला जरा बरं नाही आहे. मुलगी म्हणजे संगीता.
संगीताला बरं नाही किती दिवस, तर तिच्याकडे चाललो आहे. आता ती आपल्यापासून 1 तास लांब राहते. मग तिच्याकडे जायला आता इथून जर मी 2 वाजता निघाले तर 3 वाजेपर्यंत तिच्याकडे पोहोचेल. मला रात्री पुन्हा लवकर घरी यावं लागेल. आता इथून पुढचं तिच्याकडं जाते की कुठे काय तुम्हाला मी दाखवते. चला भेटूया आपण पुन्हा अजून काय काय होतं आहे तेव्हा. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला मी बोललेली मला जायचं आहे बाहेर आणि 2 वाजता जायचं बोललेली. आता 3:30 वाजवलेत. साहेब गेलेले बाहेर, अर्जंट काम होतं त्यांचं, मग ते गेलेत. आज मला जरा देवघर बघून छान वाटतं, मग तुम्हाला पण दाखवते सारखी सारखी. आता निघालेत. आता इथून पुढे 1 तासाचा प्रवास आहे, जायचं आहे. तुम्हाला दाखवते आता कुठं चालली काय ते, आणि जाऊन येते. आता किती उशीर होईल यायला काय माहिती नाही आहे. आता दीदी आणि दादा घरीच आहे. दीदीचा अभ्यास चालू आहे. दादाचं काही गाडीचं काम होतं सर्व्हिसिंगचं, तो गेला तिकडे. आणि दीदी आता पाणी बिणी भरेल, 5 वाजता पाणी येईल. तिचं चाललं आहे आपलं काम. आणि आम्ही आता दोघं निघालोत. साहेब झाले तयार बघा, व्हाईट एकदम. आणि मी हा ड्रेस घातला आहे जो आता नवीन शिवला आहे. तर मला पण बोलतो तो व्हाईटच घाल, म्हटले दोघं पण व्हाईट नको, म्हणून मी कलरमध्ये घातलं आहे जरा. तर चला निघते आता, दाखवते आता प्रवासामध्ये कुठं जातं काय होतं आहे.